याचं खरं कारण होतं गणेशोत्सवाच्या काळात काही शाळांनी ठेवलेल्या परीक्षा। गणेशोत्सवाच्या काळात परीक्षांचं टेन्शन नको अशी मागणी अमित ठाकरेंनी शेलारांकडे केली, ज्यावर शेलारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। याबाबत मुख्य सचिवांशी बोलणं झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं। ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात। राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे। म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा। त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल। अमित ठाकरे त्यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते आणि स्वाभाविकता त्यांनी त्यांचं निवेदन सुद्धा दिलंय। त्यांनी एक मागणी ठेवली आहे आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं। या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या किंवा परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती। मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे, वाजवी आहे आणि म्हणून मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे। परीक्षांच्या बाबतीमध्ये थोडं पुढे करता येईल तर तसा विचार करावा असे मी निर्देश दिले। आता पुढची